महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजिला जाणारा पुणे पर्यटन महोत्सव अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल यंदा 17 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन येथे होणार आहे। येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून 3ही दिवस हा महोत्सव सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला असणार आहे, अशी माहिती भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी, खजिनदार हेमंत जानी, संचालक संतोष माने, सजेश पिल्ले, आशिष हिंगमिरे, अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते। प्रवीण घोरपडे म्हणाले, पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा 5वे वर्ष आहे। या महोत्सवात पुण्यातील नामांकित 60पेक्षा अधिक पर्यटन कंपन्या आपल्या सहलींचे पर्याय सादर करणार आहेत। त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय, पर्यटन मंत्रालय, पुणे विमानतळ प्रशासन, पुणे रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो प्रशासन, PMPL प्रशासन, ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन्स, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन, रिसॉर्ट्स असोसिएशन, कृषी पर्यटन असोसिएशन, लोकल टूर गाईड्स, इव्हेंट्स मॅनेजमेंट आदी विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित केलेले आहे। राज्याच्या पर्यटन विकासासाठीच्या या महोत्सवात विविध मान्यवर चर्चा करणार आहेत। यासह देश-विदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच छताखाली असणार आहेत। कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंतच्या असंख्य सहलींचे नियोजन इथे करून घेता येणार आहे। तसेच महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती मिळणार आहेत। महोत्सवात रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून अनेक पर्यटन कंपन्यांकडून विविध योजना सादर केल्या जाणार आहेत। त्यामुळे अधिकाधिक पुणेकर व परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवीण घोरपडे यांनी केले आहे। भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। दिनांक 17, 18, 19 येत्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे। एंट्री फ्री आहे। हे सगळं पर्यटनाचे विविध पर्याय आपल्याला एका छताखाली आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहेत। तर साधारणतः सर्वांनी इथं भेट द्या। प्रत्येक भेट देणाऱ्यास इथे लकी ड्रॉप्रमाणे विविध लकी ड्रॉ तुम्हाला मिळतील। त्याच्यामध्ये विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध राहतील। या 3 दिवसाचं हे प्रदर्शन असणार आहे। 17, 18, 19 या दरम्यान मिनिस्ट्री ऑफ टुरिझमतर्फे विविध कल्चरल प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत। रोज संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान हे कल्चरल प्रोग्राम आहेत। दररोज दुपारी चर्चासत्र, पर्यटनाच्या विषयावर विविध चर्चासत्र आयोजित केलेले आहेत। तर सर्वांनी याचा लाभ जरूर घ्यावा। आणि त्याचबरोबर वेगवेगळे डेस्टिनेशनचे त्यातले जे मास्टर्स आहेत ते त्या जसं जपानचं आहे, युरोपचं आहे, केरळ आहे, अंदमान आहे, तर त्याचं माहिती तुम्हाला मिळणार आहे। साधारणतः या प्रदर्शनात 70 स्टॉल आहेत। 40 ते 45 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। मिनिस्ट्री ऑफ टुरिझम इन्क्रेडिबल इंडिया जे प्रमोट करतं, तर त्याच्यामध्ये आपल्याकडं फक्त आपण महाराष्ट्रच या प्रदर्शनात आपण विकत नाही, तर प्रत्येक भारतातली बरीच पर्यटन स्थळं आहेत। तर त्या प्रदर्शन स्थळांची माहिती अजून लोकांच्यापर्यंत पोहोचावी ह्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम प्रयत्न करतं आणि ते आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवतं।